मान्सूनचा राज्यातील प्रवेश 2 दिवसापासून एकाच ठिकाणी आणि एकाच वेगात खोळंबला आहे. पुढील 3 दिवसांमध्ये मान्सून राज्यात अधिक काही भाग व्यापण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तसेच राज्यातील अनेक भागात पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनचा राज्यात प्रवेश आज सलग दुसऱ्या दिवशी थांबलेलाच होता. मान्सून सोमवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पार करून रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर शहरात पोहोचला आहे. मान्सूनची सीमा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, देवगड, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि कर्नाटकातील विजापूर, आंध्र प्रदेशातील कडप्पा, तामिळनाडूतील चेन्नई तर पश्चिम बंगालमधील सिलिगुडी भागात होती. मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून 3 ते 4 दिवसात संपूर्ण तामिळनाडू तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशा राज्यातील काही भागात मान्सून पोहोचण्याचा अंदाज आहे. राज्याच्या काही भागात आज वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. उद्या विदर्भातील बुलढाणा वगळता इतर जिल्हे, मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातील इतर भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. शनिवारी विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. रविवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दोन्ही दिवशी राज्यातील इतर भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. अशाच हवामान अपडेटसाठी आजच डीसी मराठीला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा.